नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन आणि सायली यांनी 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताचा पाठपुरावाच धरलेला असतो. नक्की रविराज काकांच्या गाडीचा अपघात करण्यामागे इथे महिपतचा काय हेतू होता? आणि जर महिपत हा एक प्यादा आहे, तर मग रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडवून आणण्यासाठी कुणी सुपारी दिली असेल, या व्यक्तीचा शोध अर्जुन आणि सायली यांनी सुरू केलेला असतो. पण प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत या सगळ्या अपघाताशी नागराजचा संबंध आहे ही गोष्ट अर्जुन आणि सायली यांच्या निदर्शनास आलेली नाही आहे. पण ही गोष्ट आता हळूहळू त्यांच्यासमोर येणार आहे. नागराज या प्रकरणाशी जोडला गेलेला आहे ही गोष्ट अर्जुन सायलीला समजले. पण नागराज फक्त जोडला गेलेला नाही आहे, तर हे संपूर्ण कारस्थानच नागराजचं आहे या गोष्टीचा खुलासा होणं बाकी आहे. पण प्रेक्षकांनो, इथे आता लवकरच नागराजचं सत्य अर्जुन सायलीच्या समोर येणार असतं आणि त्याचबरोबर रविराज काका आणि अश्विन यांच्यासमोर सुद्धा. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये हॉस्पिटल बाहेरील CCTV फुटेज पाहिल्यानंतर इथे प्रियाने, सिस्टर सुनीता आणि त्याचबरोबर नागराजने इथे आता शवगृहातून जी डेथ बॉडी काढून घेतलेली असते ते CCTV फुटेज अर्जुन सायलीच्या हाती लागलेलं असतं. तर इथे हॉस्पिटलच्या बाहेर झाडाला CCTV कॅमेरा आहे ही गोष्ट नागराज आणि प्रिया यांच्या लक्षात आलेली नसते. पण जेव्हा प्रेक्षकांनो हे CCTV फुटेज अर्जुनच्या हाती लागतं तेव्हा सत्याचा खुलासा होतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, खरे कारस्थान नागराज आणि प्रिया हे दोघे जण आहेत ही गोष्ट रविराज काका आणि अर्जुन यांना समजल्यानंतर त्या दोघांची रवानगीसुद्धा जेलमध्ये करण्यात आलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अश्विनच्या समोर प्रियाचा खोटारडेपणा यायला लागलेला असतो. तर इथे प्रियाच्या विनाशाला हळूहळू सुरुवात झालेली असते. संपूर्ण सुभेदार कुटुंब तिच्या विरोधात का आहे हे अश्विनला आता कळत असतं. कारण प्रियाचा खोटारडेपणा, तिने स्टार्टिंगपासून ते आत्तापर्यंत सगळ्यांना फक्त फसवलेलं आहे, ती खोटं बोललेली आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ही गोष्ट आत्तापर्यंत अश्विनच्या समोर आलेली नसते. अश्विनला प्रिया खूपच जास्त चांगली वाटत असते. पण जेव्हा इथे प्रिया महिपतवरती लक्ष ठेवण्यासाठी गोडाऊनमध्ये गेलेली असते आणि त्यानंतर ती अश्विनला म्हणते की मी माझ्या मैत्रिणीच्या पार्टीसाठी गेले होते, तिने सक्सेस पार्टी ठेवली होती आणि तेव्हा मी तिथे गेले होते, ही गोष्ट आता अश्विनच्या समोर आलेली असते की ती कुठल्याही मैत्रिणीकडे गेलीच नव्हती. मग नक्की प्रिया रात्रभर कुठे गेली होती या गोष्टीचा विचार आता अश्विन करत असतो. आणि प्रेक्षकांनो, अश्विनला प्रियावरती संशय आलेला असतो. तेव्हा इथे आता अश्विनला सुद्धा प्रियाचं खरं रूप हळूहळू कळतच असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमनवरती नागराज कशा पद्धतीने अत्याचार करतोय हे आपण सगळ्यांनीच बघितलं. तेव्हा सायलीने सुमनमध्ये हिंमत निर्माण केलेली असते. नागराजला न घाबरता न डगमगता त्याच्यासमोर इथे धीरानं उभं राहायचं आणि त्याला सडेतोड उत्तर द्यायचं, असं आता सायलीने सुमनला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजण आता त्या व्यक्तीला शोधत असतात ज्याने महिपतला सुपारी दिली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, बारीक सारीक गोष्टींचा विचार करत असताना, एक एक सूत आता जोडत असताना इथे महत्त्वाचा क्ल्यू हाती लागलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायली जेव्हा विचार करत असतात तेव्हा ते रविराज काकांना म्हणतात की रविराज काका, काही दिवसांपूर्वी जर तुम्ही बघितलं तर प्रतिमा आत्या जिवंत असताना त्यांची डेथ बॉडी तुम्हाला घराच्या बाजूला सापडली आणि ती डेथ बॉडी ही प्रतिमा आत्यांची आहे असा विश्वास तुम्हाला बसावा म्हणून जेव्हा त्यांची DNA टेस्ट करण्यात आली होती प्रियाबरोबर, तेव्हा त्यांची DNA टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, म्हणजे त्या प्रतिमा आत्या आहेत असा रिपोर्ट आला होता. मग हे सगळं कुणी मॅनेज केलं होतं? तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणत असते की या सगळ्यामध्ये प्रियासुद्धा इन्वॉल्ड असेल का? तेव्हा अर्जुन म्हणतो नक्कीच असेल, कारण जर तन्वी ही प्रतिमा आत्याची मुलगी आहे तर मग त्या डेथ बॉडीचा आणि इथे तन्वीचा DNA मॅच व्हायला नको होता.
पण तन्वीचा आणि त्या डेथ बॉडीचा DNA मॅच कसा काय होऊ शकतो? कारण प्रतिमा आत्या तर जिवंत होती ना, मग ती डेथ बॉडी मॅनेज करायचं कामच काय? तर त्याचं कारण फक्त एकच होतं, जेणेकरून रविराज काकाने म्हणजे सिनियरने प्रतिमा आत्याचा शोध घेणं बंद करावं. प्रतिमा आत्याची डेथ बॉडी सापडले, तिच्यावरती अंत्यसंस्कारसुद्धा करण्यात आले होते. त्यानंतर सिनियर प्रतिमा आत्याचा शोध घेणार नाही आणि मग कुणीही या घटनेच्या मुळाशी जाणारच नाही, असं त्या लोकांना वाटत असेल आणि म्हणूनच कदाचित इथे प्रतिमा आत्याची खोटी डेथ बॉडी ही मॅनेज केली असेल. पण ती डेथ बॉडी नक्की कुठून आली होती? या गोष्टीचा आता शोध कसा काय घ्यायचा? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनची मदत घ्यावी लागणार असते. कारण का अश्विन एक डॉक्टर आहे. त्याच्यासमोर बऱ्याचशा गोष्टी येत असतील हे अर्जुनला माहिती असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन आता अश्विनकडे जातो आणि त्याला म्हणत असतो की अश्विन, तुला माहिती आहे का, काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी वर्षभराच्या आधी आपल्याला प्रतिमा आत्याची डेथ बॉडी सापडली असं वाटलं. DNA टेस्ट केली तेव्हा ती DNA टेस्टसुद्धा पॉझिटिव्ह आली होती. पण प्रतिमा आत्या तर जिवंत होती. मग शवगृहातून ती डेथ बॉडी कुणी बरं मॅनेज केली असेल आणि कुठल्या शवगृहातून ती आली असेल, तुला काही माहिती आहे का? तेव्हा अश्विन म्हणतो, मला माहिती आहे. एका सरकारी हॉस्पिटलमधून एक डेथ बॉडी गायब झाली होती. त्याचं इन्व्हेस्टिगेशनसुद्धा सुरू होतं, पण ती डेथ बॉडी नक्की कुठे गेली हे अजूनपर्यंत कुणाला काही कळलेलं नाही आहे. हॉस्पिटलमधल्याच कुठल्यातरी लोकांनी ती मॅनेज केली असेल, असं इथे अश्विन सांगतो. तर इथे अर्जुन विचारतो की हॉस्पिटलमधून कुठल्या ती डेथ बॉडी गायब झाली होती, ते सरकारी हॉस्पिटल कुठे आहे हे तुला माहिती आहे का? अश्विन म्हणतो, मला माहिती आहे. कारण जेव्हा ती डेथ बॉडी गायब झाली तेव्हा ही बातमी सगळीकडे पसरली होती आणि ते आम्हालासुद्धा समजली होती. ते हॉस्पिटलचं नावसुद्धा अश्विनने अर्जुनला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की एक काम कर, ज्या दिवशी ती डेथ बॉडी गायब झाली त्या दिवसभराचं आणि रात्रीचं दुसऱ्या दिवसाचं CCTV फुटेज आपल्याला हवं आहे. म्हणजे किमान आठवडाभराचं तरी CCTV फुटेज आपल्याला जर भेटलं ना तर बरं होईल. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की ठीक आहे. अश्विन आता आपल्या इथे पोझिशनचा वापर करून, आपले कॉन्टॅक्ट्स वापरून तो इथे सरकारी हॉस्पिटलमध्ये शवगृहाच्या बाहेरून आता CCTV फुटेज मिळते का ते बघतो. तेव्हा CCTV फुटेज हे आता मिळालेलं असतं. त्या अश्विनने रविराज काका, सायली आणि अर्जुन यांच्यासमोर आता लॅपटॉपवरती लावून दाखवलेलं असतं. पेनड्राईव्हमध्ये सगळं फुटेज आणलेलं असतं. ते लॅपटॉपला अटॅच केल्यानंतर त्याच्यामध्ये एक फुटेज दिसायला सुरुवात होते. पण त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे दिसत नसतो. कारण नागराजने तेव्हा ब्लेझर घातलेलं असतं आणि त्याची टोपीसुद्धा त्याने डोक्यामध्ये घातलेली असते. त्यामुळे चेहरा काही स्पष्टपणे दिसत नाही. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की हा तोच माणूस आहे ज्याने आमची सुपारी दिली होती. अर्जुन म्हणतो की याचा अर्थ महिपतला गायब करण्यामध्ये, प्रतिमा आत्याला मारण्यामध्ये आणि सिनियरची सुपारी देण्यामध्ये याच माणसाचा हात आहे. तेव्हा इथे सायली म्हणते की याचा अर्थ हा माणूस जर भेटला तर सगळं कोडं सुटू शकतो. त्यामुळे आपल्याला या माणसाला पकडावं लागेल. तेव्हाच आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या मागे किंवा घडून आणण्यात आलेल्या अपघाताच्या मागे नक्की काय कारण होतं हे सुद्धा आपल्याला कळेल, असं प्रेक्षकांनो आता सायली म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की अश्विन, हे तर आतलं CCTV फुटेज आहे ना. आपण जर बाहेरचं CCTV फुटेज मिळवलं तर कदाचित आपल्याला त्या माणसाचा चेहरा दिसू शकतो. तेव्हा अश्विन म्हणतो, दादा मी चेक केलं, पण काही फुटेज आहे त्याच्यामध्ये कुणीही दिसत नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मला जरा त्या हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन थोडं चेक करायचं आहे की अजून कुठे CCTV फुटेज लावलेलं आहे का. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन आता हॉस्पिटलची पाहणी करायला जातो. तेव्हा हॉस्पिटलच्या पाठीमागे सुद्धा अर्जुन जातो आणि तिथे आता काही झाडं असतात आणि त्या झाडांना CCTV कॅमेरे लावण्यात आलेले असतात. तर मागच्या बाजूला CCTV कॅमेरा असतो, पण त्याच्याकडे कुणाचीही नजर गेलेली नसते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन आता त्या कॅमेऱ्याचे फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा त्या कॅमेऱ्याचं फुटेज मिळतं तेव्हा इथे सत्याचा उलगडा झालेला असतो. कारण प्रेक्षकांनो, त्या आता फुटेजमध्ये सिस्टर सुनीता, त्याचबरोबर एक वॉर्ड बॉय आणि नागराज आणि प्रिया हे सगळेजण त्याच्यामध्ये दिसत असतात. तर हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला इथे नर्स सुनीता प्रियाला भेटायला गेलेली असते. तेव्हा प्रियाने एक आता डेथ बॉडी देण्यासाठी शवगृहातून तिला खूप सारे पैसे दिलेले असतात आणि त्यामुळे तिने सिस्टरला मॅनेज करून
ती डेथ बॉडी मिळवलेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता डेथ बॉडी ही प्रिया आणि नागराज हे दोघे जण घेऊन येतात आणि गाडीच्या डिक्कीमध्ये कोंबतात. हे सगळं फुटेज आता त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन, सायली, रविराज काका आणि अश्विन यांच्यासमोर खूप मोठं सत्य आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला CCTV फुटेज तर मिळालेलं असतं. ज्या नर्सने डेथ बॉडी मॅनेज केलेली असते तिचं नाव सुनीता आहे, हे सुद्धा अर्जुनला कळलेलं असतं. पण तरीसुद्धा अर्जुनने एकदा तिची विचारपूस करण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आता नर्स सुनीताला भेटतो आणि म्हणतो की आम्हाला तुमच्याकडून एक माहिती हवी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सुनीता आता खोटं बोलत असते. ती म्हणत असते की मला या प्रकरणाबद्दल काही माहिती नाही आहे, मी काहीच केलेलं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, खोटं बोलू नका, आमच्याकडे पुरावा आहे. तुम्हाला हे सगळं करायची काय गरज होती? तुम्ही इथे सरकारी नोकरदार आहात, तुम्हाला गव्हर्नमेंट काही कमी पगार देते का? मग तुम्हाला हे सगळं करण्याची काय गरज होती? तुम्ही ही डेथ बॉडी शवगृहातून या माणसांना काढून दिलीत, ते फुटेज आमच्याकडे आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सुनीता म्हणत असते, साहेब असं करू नका, मी त्या लोकांची मदत करणारच नव्हते. पण तो माणूस आणि ती मुलगी आहे ना प्रिया, यांनी मला धमकी दिली होती की जर मी त्यांना डेथ बॉडी नाही दिली तर ते लोक माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करतील. ती कुठल्या शाळेत जाते, ती कितवीला आहे, हे सगळं त्यांनी शोधून काढलं होतं. त्यामुळे त्यांनी माझ्यावरती प्रेशर आणलं होतं. जर मी त्यांना डेथ बॉडी मिळवून नाही दिली तर ते लोक माझ्या मुलीला मारून टाकतील. तो नागराज आहे, त्यांनी मला धमकी दिली होती साहेब. तुम्ही हवं तर हॉस्पिटलमध्ये कुणालाही विचारा, मी आधी अशी कामं केलेली नाही आहेत आणि मी आत्तासुद्धा केलेली नाही. पण मी माझ्या मुलीसाठी, कुटुंबासाठी मी त्या लोकांना मदत केली, जीवावरती दगड ठेवून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणत असतो की तरीसुद्धा हे चुकीचंच आहे. तेव्हा सुनीता म्हणते की त्यावेळेला फक्त मी माझ्या मुलीचा आणि कुटुंबाचा विचार केला, बाकी कसलाही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जे काही केलं ते चुकीचंच केलं, पण जेव्हा मी तुम्हाला कोर्टामध्ये बोलवेन तेव्हा तुम्हाला माफीचा साक्षीदार व्हावं लागेल. मी तुम्हाला या केसमध्ये अडकू देणार नाही, तुमच्या नोकरीवरती कुठलीही गदा येणार नाही. पण तुम्ही या संपूर्ण गोष्टीची साक्षीदार आहात, विटनेस आहात, त्यामुळे तुम्हाला साक्ष देण्यासाठी यावं लागेल. तुम्ही कोर्टामध्ये सांगा की या लोकांनी तुम्हाला मारण्याची धमकी दिली होती, तुमच्या मुलीला मारण्याची धमकी दिली होती. असं जर तुम्ही सांगितलं तर तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडाल. पण आता पुन्हा असं बेकायदेशीरित्या कुठलंही काम केलं आणि जर मला कळलं तर हे प्रकरण तुमच्याच अंगाशी येईल, हे मात्र लक्षात ठेवा, असं अर्जुनने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, CCTV फुटेज अर्जुनच्या हाती लागलेलं असतं, झाडाला. इथे हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला CCTV कॅमेरे आहेत, हे कदाचित प्रिया आणि नागराज दोघेजण विसरले होते. आणि त्यामुळे ते CCTV फुटेज मिळाल्यानंतर अर्जुन ते रविराज काकांना दाखवतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन आता खऱ्या अर्थाने अश्विनला म्हणतो की अश्विन, बघितलंस तू, तुला मी किती वेळा सांगितलं होतं या मुलीवरती विश्वास ठेवू नकोस, पण तू माझं काही ऐकलं नाहीस. तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विन आता अर्जुनला मिठी मारून रडायला लागतो, कारण त्याचा खूप मोठा विश्वासघात हा प्रियाने केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दोघांनी कशा पद्धतीने शवगृहातून आणलेलं ते डेथ बॉडी आता गाडीच्या मागच्या बाजूला घेतलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे संपूर्ण कहाणी रचलेली असते, ती आता इथे रविराज काकांच्या लक्षात येते. तेव्हा प्रेक्षकांनो, आपल्याच भावाने आपली सुपारी दिली होती, आपल्या बायकोला, आपल्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट आता रविराज काकांना कळल्यानंतर ते अजिबातच त्या व्यक्तीला मी कधीच माफ करणार नाही, ज्याने माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं. तब्बल 22 वर्ष मला माझ्या मुली आणि बायकोपासून दूर राहावं लागलं, असं रविराज काका म्हणतात आणि अर्जुनला नागराज आणि प्रियाच्या विरोधामध्ये रिसर कंप्लेंट नोंदवायला सांगतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावंतकडे जाऊन अर्जुनने CCTV फुटेज दाखवत त्या दोघांच्या विरोधामध्ये रिसर कंप्लेंट नोंदवलेली असते. आणि आता इथे पोलीस रविराज काकांच्या घरी जाऊन प्रियाला अरेस्ट तर करतातच, सुभेदारांच्या घरी जाऊन, पण आता नागराजला सुद्धा अरेस्ट करतात आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देतात. 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या मागे मूळ सूत्रधार तुम्हीच आहात, अशी आम्हाला खात्री आहे आणि म्हणूनच तुम्हाला अरेस्ट करण्यात येते. तुम्हाला इथे अरेस्ट करत असताना आमच्याकडे वॉरंटसुद्धा आहे, असं आता सावंत यांनी सांगितलेलं असतं.
त्यामुळे प्रेक्षकांनो, रविराज काका नागराजच्या थोबाडीत देतात, प्रियाच्या थोबाडीत देतात आणि म्हणतात की तुमच्या दोघांकडून ही अपेक्षा मी केली नव्हती. तुम्ही दोघेजण नीच आहात हे मला माहिती होतं, पण इतक्या खालच्या पातळीला जाल या गोष्टीचा मी कधीही विचार केला नव्हता. त्यामुळे आता 22 वर्षानंतर का होईना, पण तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आहे आणि ती मी देणार आहे, असं रविराज काका म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराज आणि प्रिया या दोघांना इन्स्पेक्टर सावंत यांनी अरेस्ट केलेलं असतं आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते.